महापालिका निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पार्टी खूप प्रेम करते म्हणून कसंही वागून चालणार नाही. पद दिले नाही तर चालणार नाही. ही भूमिका बदलली पाहिजे. माझ्यापासून पार्टीचे नुकसान होणार नाही याबाबतची दक्षता घ्या. पक्षाबद्दल गद्दारी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत रविवारी दिलाय. भाजपने विकासाचे व्हिजन घेऊन निवडणूक लढली आहे. विकास कामांसोबत माणसं जोडण्याचं काम नूतन नगरसेवकांनी करावे असे आवाहन त्यांनी केलंय. खरेमंगल कार्यालयात भाजप विजयी मेळावा आणि नूतन नगरसेवक तसेच पराभूत उमेदवारांचा सत्कार ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, देशामध्ये 22 राज्यांमध्ये मुख्यमंत्री असणारी पार्टी आहे. अमेरिकेची लोकसंख्या 22 कोटी आहे. 22 कोटी या देशाचे भाजप पार्टीचे मेंबर आहेत. अशा पार्टीला जर कोणी डिच केले आहे, परंतु केंद्रीय लेवलला सुद्धा तसेच शासन आपण करतो. पार्टी खूप प्रेम करते म्हणून आपण कसंही वागून चालणार नाही. महापालिकेत नगरसेवक म्हणून कमिशन मिळवण्याची पतपेढी नव्हे तर पद दिले म्हणून काहीही चालणार नाही. जुन्या आठवणी उघडून काढणार नाही. गतवेळी 43 निवडणूक निवडून आले होते, त्यापैकी 7 नगरसेवक फुटल्याने सत्ता गमवावी लागली होती. माझ्यापासून पार्टीचं नुकसान होणार नाही अशी वागणूक हवी. एखाद्याला सगळं दिलं तरी तो पार्टीशी गद्दारी करतो, हे आता खपवून घेतलं जाणार नाही. मी धमकी देत नाही, प्रेमाने सांगत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आता 5 वर्ष तुमच्याकडून अपेक्षा आहेत. समस्या म्हणतो त्या आपण पूर्ण केल्याच पाहिजेत. एअरपोर्ट झालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या वाहतुकीचे जनक कार्गो कसे होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. आपलं शहर हे प्रामुख्याने त्याला पब्लिक युटिलिटी इलेक्ट्रिसिटी पॉईंट हवे. ती वेळ आहे. आपला कचरा व्हॅलिस्ट करण्यासाठीचा प्रोजेक्ट आहे. त्यांचं वर्षांचं इलेक्ट्रिसिटी बिल जर हे 12-13 कोटी येतं, त्यांच्याशी मी बोललो आणि आपल्याला 1 रुपया खर्च करायला न लागता केंद्राच्या वतीने तो प्रोजेक्ट सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. मतं म्हणून प्रेम म्हणून कधी अंतर निर्माण झाला नाही. त्यामुळे मी देवेंद्रने काय सांगितलं की शहराच्या विकासाची विजन द्या. मी तुम्हाला असं म्हणतो की माणसाचा विकास या विषयामध्ये आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, ते आपण करावं. जुन्या आठवणी काढण्यातून मला वातावरण बरोबर करायचं नाही. पण गेल्या वेळेला 43 होते, 7 जण आपल्याला दगा देऊन गेले. त्यातून आपला अतिशय चांगला नेता महापौर म्हणून उभा पडला. मला असं वाटतं की प्रत्येकाने हा संकल्प केला पाहिजे की माझा पार्टीला फायदा मिळेल पाहिजे. माझ्यापासून पार्टीला नुकसान होता कामा नाही. म्हणजे मी आज गमतीने एका मित्राशी बोलत होतो आणि 5 महानगरपालिका पुणे, पिंपरी, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या 5 महानगरपालिकाकडून जवळजवळ 700-800 उमेदवार. त्यातलेही 84, 119, इथे तुमचे 39, कोल्हापूरचे 45, इचलकरंजी 43, 400-500 जण विजयी झाले. तर या सगळ्यामध्ये मी त्या मित्राने म्हटलं की पुण्यामध्ये जागा 165 अर्ज भरले ते 20 जण. आता 165 जणांना दिल्यानंतर बाकीच्यांना देणार नाही ना. त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचं बोलणं, त्यांचं दुसऱ्याशी बसून ओळख न देणं. तो मित्र पण म्हणत होता की याचा जर कोणाला त्रास नाही झाला तर मी या सगळ्याकडे एक गेम म्हणून एकूणच जीवन हा एक खेळ आहे. त्या खेळात मला जी भूमिका दिली ती मी करायचं समोर. पण मग मी एकदा बसायचं म्हटलं किंवा त्याचा मला त्रास कधी होणार नाही की कोणी मला शिवाय दिला, मला तिकीट नाही दिलं वगैरे. पण ह्याचा मला त्रास नक्की होतो की एखाद्याला सगळं पार्टीने दिलं तरी तो पार्टीची गद्दारी करतो. याचा मला खूप त्रास होतो आणि याचा त्रासच होत नाही. तर आगामी काळामध्ये याची प्रतिक्रिया सुद्धा देण्यासाठी माझं मन तयार होणार आहे की काय असं मला वाटायचं. मी धमकी देत नाही, मी आपल्याला वॉर्न करतो की बघ हसला नाही मनापासून तिकडे असं होऊच असल्याचं मी वॉर्न करतोय. ही पार्टी देशामध्ये 22 राज्यामध्ये मुख्यमंत्री असणारी पार्टी आहे. 22 कोटी ह्या देशाचे या पार्टीचे मेंबर आहेत. अमेरिकेची लोकसंख्या 22 कोटी आहे, आपली मेंबरशिप 22 कोटी आहे. अशा पार्टीला जर कोणी डिश केली, जाहीरपणे बोलण्याचे विषय नाही, परंतु केंद्रीय लेवलला सुद्धा डिश करणाऱ्यांना कसे शासन आपण करतो काही न बोलता त्याने विचाराने काहीच करत सारखं सांगायचं. त्याचं महाराष्ट्र राजकारण हे मोठं उदाहरण आहे. केंद्रीय नेतृत्वाला डिश केलं. डिश म्हणजे काय म्हणतात तर फसवलं.
डिसिव्ह झाला, फसवलं. त्याने काहीच नाही केलं. काही दिवसानंतर परिणामच हो. का तर मी त्याच्याबद्दल एक छोटं उदाहरण सांगून मी माझं बोलण्याचं एक बरं उदाहरण देतो, वाईट उदाहरण.